दार उघडा, दार उघडा की. हो, हसायला काय झालंय? काचेचा दरवाजा आहे, साऊंड प्रूफ असतो हा. आपला आवाज नाही जाणार आहे बाहेर. हे असलं ज्ञान देण्यापेक्षा इथनं बाहेर कसं पडता येईल ह्याचा विचार करा. कुणी आहे का? कुणी आहे का? हॅलो, दार उघडा, आम्ही अडकलोय. सिक्युरिटी मॅनेजर. तिकडे दरवाजा आहे का बघूया. अगं हो, ठीक आहे. त्यामुळे आपणच मूर्ख होत. तू यायला लेट केलास, आपण यायला लेट केला आणि मॉल बंद झाला. ऑफकोर्स सगळे निघून गेलेले असणार ना. इथे कशाला कोणी थांबेल? आणि चोरांनी छान यावं, चोरी करावी, आरामात निघून जावं, यासाठी दरवाजे थोडी ओपन ठेवणार आहेत ते. सर, दुसरा काहीतरी मार्ग असेल की नाही? असेल. आपण असं करू, जरा शांतपणे बसू, विचार करू, निघेल काहीतरी मार्ग. नाही, मी दुसरा मार्ग शोधून काढणार. थांब कमळी, थांब. मॉल पण बंद झाला, सगळ्या गाड्या पण गेल्या. कुठे गेले हे दोघं? मॉम, ऋषी काका अजून एक मूवी बघायला गेलाय का? नाही ग बाळा, आपण जो बघितला ना तो आजचा लास्ट शो होता. मग तो काहीतरी खायला गेलाय का? कारण की ऋषी काका आपल्याला असं सोडून कुठे जात नाही. नाही ग, हे बघ, एव्हाना सगळी दुकानं बंद झाली असतील, नसेल गेला तो. मग कमळीताई कुठे मॉलमध्ये हरवली तर नसेल ना? आणि ऋषी काका तिला शोधायला गेला असेल. अरे देवा, ती दोघं आता मॉल बंद झाला असं तर झालं नसेल ना? देवा, हे दोघं आतच राहिले नसतील ना? आणि खरंच आत अडकले असतील तर? चल आपण आज जाऊन बघू. चल चल. तुमच्यामुळं, खरं तुमच्यामुळेच अडकलोय मी इथं. माझ्यामुळे? मी काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्ही जर मला त्या दुकानदाराजवळ पाठवलं नसतं तर येळ गेलाच नसता, आणि मी त्या कूलर जवळ गेलो नसतो तर दार बंदच झालं नसतं. अगं पण तुला कोणी सांगितलं होतं त्या मॅनेजरला शोधत फिरायला? वा रे वा, म्हणजे तो दुकानदार मला 70 रुपयाला पाणी देत होता आणि मी गप गुमान ऐकून घ्यायचं होतं. अगं एका पाण्याच्या बाटलीसाठी एवढा कोण वाद घालतं? ओ सर, तुम्ही ते शिक्षक असाल आमच्या कॉलेजमध्ये, इथे व्यवहाराचा विषय. ते जाऊ द्या, इथनं बाहेर कसं निघायचं त्याचा विचार करा. करूया विचार. तू आधी पाणी पी. मला नको पाणी. अरे हे बघ, मी शिक्षक या नात्यानेच तुला सांगतोय, पाणी पी. पाणी प्यायलं की राग शांत होतो, राग शांत झाला की डोकं शांत होतं, डोकं शांत झालं की सगळे मार्ग सापडतात. म्हणून म्हणतोय पाणी पी. आणि फ्रेशर्स डेच्या दिवशी याच गोष्टीवरून कौतुक केलं होतं ना मी तुझं. मग आता कशाला पॅनिक करते? घे पाणी पी. वर जायला लागले. तुमच्यामुळेच होतंय बघा हे अरे सगळं. मी काय केलंय आता? तिकडनं ये खाली, तिकडनं ये. थांब थांब, आपण ऋषीला कॉल करून बघूया परत. ऋषीला फोन नाही लागत आहे ग. सर, तुमच्याकडे फोन आहे ना? आहे की. अहो मग सायबा सरासनी फोन लावा की, कसली वाट बघायलाय? म्हणलं ना, पाणी प्यायल्यावर डोकं चालतं. अशी ट्राय केलं होतं मी, रेंज नव्हती. आता बघतो आली का रेंज. सॉरी, फोनची बॅटरी डेड झाली, फोन स्विच ऑफ झाला. काय? अशी कशी बॅटरी डेड झाली? आता ह्याचं काय उत्तर असू शकतं? डेड झाली आहे बॅटरी. सराव, आता काय करायचं? आता एकच पर्याय आहे. काय? आजची रात्र थांबायचं इथेच. काय? हो, आजची रात्र इथेच थांबावं लागणार आहे आपल्याला. ऑप्शन नाहीये. सर, अहो आमच्या आईला जर का कळलं तुमच्या सोबत मी एकटा इथं होतो तर तंगडच तोडून
नाही 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 सर, इथनं आपल्याला बाहेर गेलंच पाहिजे सर. अहो आया ना आबासनी कळलं तर काय वाटेल हो त्यासनी. ए गप्प बस. किती बडबड करतेस तू? तू इथे मॉलमध्ये अडकलीस, हे गावात आईला कसं कळणार आहे? तुझी बडबड करतेस ना त्यावरनं कळतंय तुझ्याच पोटात काय राहणार नाही. तूच सांगशील आईला, आहे आम्ही मॉलमध्ये अडकलो होतो. रे माझी चेष्टा सुचायला लागल्या. तिथं बाहेर निघ्या ना राधिका वहिनी वाट बघत असतील की हो. अगं पण तू राधिका तू राधिका वहिनीचं टेन्शन का घेतेस? तुला माहिती आहे मी असा गायब झालो म्हणजे मी कुठेतरी दुसरीकडे निघून गेलो असेल. ती आतापर्यंत निंगीला सोडून घरी पोहोचली सुद्धा असेल. त्यामुळे आता आपण इथे अडकलोय ना, मी तर म्हणतो आपण मॉल फिरून येऊया. चल. तुम्हाला जे करायचं ते करा, मला जे करायचं तेच करतो. अगं तू अरे पाणी घेऊन जा, गरज लागेल तुला. कठीण आहे मुलगी. ऐक ना, अगं अनिका पण होती ना आपल्या बरोबर मगाशी. ते दोघं तिच्या बरोबर तर नसतील ना? थांब अनिकाला कॉल करते. हा राधिका बोल. ऐक ना अनिका, ऋषी आहे का तुझ्यासोबत? व्हॉट? रिश? नाही. बरं बरं ठीक आहे, बघते मी, असेल इथेच कुठेतरी. हा चल चल, बाय बाय. कायडे ऋषी सरासनी परत फोन लाव की. ऋषी सर, तुम्हासनी सांगतो, एकदा आमच्या गावात की नाही लग्नाचा गुगुळ नाचवायचा होता. आता ही तरणी पोरं कसं बी नाचत होती की. मग काय, 4 म्हातारी माणसं यासनी बडबडली. मग ह्यांचं टाळकं फिरलं. यांनी दिले यासनी चॅलेंज, तुमच्यातलं कोण नाचून दाखवतंय का बघू. मग काय, पुढं कुणीच यायला तयार नाही. आमच्या आबांनी मारली की मग उडी. हे इकडं हलगी वाजायला लागली आणि हे इकडं आबांनी गुगुळ नाचवायला सुरुवात केली. असली मजा आली की नाही. त्यानंतर घरला आल्यावर आबांनी तंगडा
हातात घेऊन बसले ना बाजूला. मग आय ओरडली, काय हो दुखायला लागलेत की नाही पाय? कुणी सांगितलं नाचायला? तेव्हा आबांचा चेहरा बघण्यासारखं झालेलं की नाही, वाटणारच नाही त्याच इतका त्रास होतोय. लय भारी आहे तो आमचा आबा, लय राबलेत माझ्यासाठी आणि आईसाठी. आजोबांचं आणि नातवंडांचं नातं मस्त असतं खूप. अनफॉर्च्युनेटली माझे आजोबा माझ्या जन्माच्या आधीच गेले. पाठोपाठ आजी पण गेली, सो मला ते नाही अनुभवता आलं. तू लकीस कमळे. आता आमचा आबा असते की नाही, एवढ्या गोष्टी सांगितल्या असत्या रातभर, लय मजा आली असती. काय ग तू मगाशी एवढी चिडचिड करत होतीस माझ्यावर, आता अचानक गावातल्या गोष्टी सांगायला लागलीस. एवढं मूड परिवर्तन कसं काय अचानक? ते रातभर जागा राहायचंय की नाही, मग हा बरोबर बरोबर. नाही भीती वाटत असेल ना माझी. रात्रीचे मला सुळे येतात, शिंग फुटतात हो की नाही. तू काय मला व्हिलन समजतेस का ग फिल्म मधला? कमळे मॅडम, तुम्ही हिरोला व्हिलन समजण्याची मोठी चूक करताय. आय एम अ जेंटलमॅन, कळलं? काय करायचं आता? हा, आपण पोलिसांनी फोन लावूया. नको नको, पोलिसांना नको ग. हे बघ, ह्या मॉलचे जे मालक आहेत ना, ते माझ्या मिस्टरांच्या ओळखीचे आहेत. काय बरं नाव? अरविंद जोशी. हा, हे दोघं खरंच जर आत अडकले असतील ना, तर ते आपल्याला हेल्प करतील. हा, मी करते त्यांना फोन. वाजला. नाही ग उचलत आहे. काय करायचं आता? काय ग थंडी वाजते का तुला? होय. हे घाल, मी तोपर्यंत एसी बंद होतोय का ते बघून येतो. धर. जोशी साहेब, इतक्या रात्री कसा काय कॉल केलात? अहो तुमच्या सुनेचा म्हणजे राधिकाचा फोन येऊन गेला. काय? मगाशी मी फोन उचलू शकलो नाही, थोडासा बिझी होतो. काही काम होतं का? नाही म्हणजे मी तिला फोन करतोय पण त्यांचा फोन लागत नाहीये. बाकी घरी सगळं ठीक आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. मी तिच्याशी बोलते आणि कळवते तुम्हाला. बरं बरं ठीक आहे, चालेल. थँक्यू. रोहित, काय गाई? रोहित, राधिकाने त्या अरविंद जोशींना फोन केला होता इतक्या रात्री. व्हॉट? एक मिनिट, पण राधिका तर आमच्या खोलीत नाहीये. मला असं वाटतं की ती नायशाच्या खोलीत असेल. मी बघून येतो. बघ. संगीता, राधिका मॅडम कुठे आहेत? मॅडम, राधिका मॅडम आणि ऋषी सर अजून घरी आलेच नाहीयेत. हो मॅडम. इतकी रात्र झाली आणि अजूनही दोघं घरी नाही आलेत. आई अगं, राधिका वरती पण नाहीये. कसे असतील? दोघं मॉलमधून अजून परतच आलेले नाहीये. मुळात माझंच चुकलं. मी परमिशन द्यायलाच नको होती. इतक्या रात्रीपर्यंत कधी कोणी मॉलमध्ये शॉपिंग करतं का रोहित? एवढ्या मोठ्या मुलीची आई झाली पण राधिकाला अजून अक्कल आलेली नाहीये. अगं पण ऋषीला कळायला नको. एक साधा फोन करून कळवता येत नाही त्याला? तो काय करेल? वहिनी सांगते तो करतो. मला एक कळत नाही, इतक्या रात्री त्या अरविंद जोशींना राधिकानी फोन केलाच कशाला? आई तू पॅनिक नको होस, मी ऋषीला फोन करतो. स्विच ऑफ येत नाही. राधिकाला फोन लाव आणि स्पीकरवर टाक. कमळे, ऋषी सर, कमळे, कोणी आहे का? कमळे.
ऋषीचा फोन. आता मी काय सांगू. हॅलो. राधिका, तुला कळतंय का किती उशीर झालाय? इतक्या उशिरापर्यंत कोणी मॉलमध्ये असतं का? का अजून शॉपिंगच झाली नाहीये तुझी? मला एक कळत नाही, या फुटकळ शॉपिंग करता तू सरळ मॉलच्या मालकाला फोन लावलास. अक्कल आहे का तुला राधिका काही? आई ते ऍक्च्युली इथे मला काहीही ऐकायचं नाहीये. तू आणि ऋषी 10 मिनिटाच्या आत मला घरात हवे, कळलं? आई पण हॅलो. कमळी 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 काय होतंय तुला? इकडे बघ कमळी. आजी खूप सारे शॉपिंग केलं आणि खूप सारे गिफ्ट पण आणले. खूप छान. वर जाऊन बघ. हा, राधिका, काय आहे हे? हे घातलंयस ना? वेळ कळते ना तुला? तरी इतक्या उशिरापर्यंत बाहेर भटकत होतीस. आपल्या घरातले सगळे रूल्स विसरलीयस का? इतक्या रात्रीपर्यंत बाहेर भटकून हे सगळं शॉपिंग करत बसलीस. घरी कोणाला फोन करून काही कळवलं नाही. रोहित, तुझ्या बायकोनी इनामदारांची अब्रू वेशीवर टांगायचं ठरवलंच आहे. फॉरगेट ऑल दिस. राधिका, तू त्या अरविंद जोशींना फोन का केला होतास? डू यू इवन रिअलाइज ते किती मोठे बिझनेसमॅन आहेत? राधिका, मी काय विचारतेय? आणि ऋषी कुठे? ऋषी तुझ्यासोबत आला होता ना मॉलमध्ये, आणि हिला का घेऊन आलीयस? राधिका, मी काय विचारते, ऋषी कुठे आहे? आई ते ऋषी आहे ना, म्हणजे ऋषी आता जिथे कुठे आहे तो 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 ठीक आहे. व्हॉट डू मीन राधिका? काय मूर्खासारखी बडबडतीयस? मला सगळ्यात आधी सांग, ऋषी कुठे आहे? राधिका, ऋषी कुठे आहे? अरविंद जोशींचा फोन. हा सर, बोला. हे बघा, मला आत्ताच कळलं ऋषीची कार मॉलच्या पार्किंग मध्येच आहे. याचा अर्थ तो तिकडे मॉलमध्येच असेल. तुम्ही निघा लवकर, मीही निघतो. मॉलला भेटू. ओके ओके, थँक्यू सो मच जोशी सर. थँक्यू. रोहित, काय झालं? काय म्हणताय? आई, पॅनिक नको होस. जोशी सर म्हणतायत की ऋषीची कार ही मॉलमध्येच आहे, पार्किंगमध्येच आहे. डोंट वरी. अरे पण अनिका. हा अनिका, बोल. ऐक ना, फ्रेश घरी आला की नाही? कळलं की नाही त्याचं काही? हे बघ अनिका, पॅनिक होऊ नकोस. ऋषी तिकडे मॉलमध्येच आहे, त्याची कार तिथेच आहे पार्किंगमध्ये. आम्ही आता तिकडे जायला निघतोय. ओके, मी पण येते. हॅलो. रोहित, चल आपण जाऊया पटकन.
ऋषी 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 हे काय चाललंय? तू रात्रभर इथे होतास आणि ही काय करते इथे?